झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्धव ठाकरे यांची एंजियोप्लास्टी यांच्यावर सध्या सुरू आहे, पण एंजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेऊयात कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर BC कलमठ यांच्याकडून। एंजियोग्राफी म्हणजे कॉर्नरी एंजियोग्राफी जी आहे, जे हृदयाची रक्तवाहिनीला कुठं ब्लॉक आहे बघून घ्यायला ते करावं लागतं। आम्ही लहानसं कॅथेटर घालून ते हार्टमध्ये दवा सोडतोय, त्या दवा CT स्कॅन किंवा फोटोग्राफी करून बरोबर कुठं ब्लॉक आहे म्हणून ते दिसून येतं। एंजियोग्राफी म्हणजे एक हृदयाची नसाची चाचणी आहे, म्हणजे कुठं ब्लॉक आहे बघून घ्यायला। एक तरी पायाची स्मॉल 2 मिलीमीटर एक होल घालून आम्ही कॅथेटर घालून आर्टरीमधून जाऊन रिव्हर्स आयोटामधून एक वायर टाकते। एक लहानसा वायर असतो, एकदम दोरीसारखा वायर असतो, त्या वायर ते ब्लॉकेजमध्ये शिरून जातोय आणि त्या वायरवर पाठीमध्ये बलून म्हणजे फुगा जाऊन बरोबर ते ब्लॉकेज ठिकाणी ते फुगून त्याला ब्लॉकेजला आम्ही फाडून टाकतो ॲक्च्युअली, आणि ते ब्लॉकेजनं दाबल्यावर बलून काढून त्याच ठिकाणी स्प्रिंगला आम्ही त्याला तिथं रुंद करून घेतोय, त्याला स्टेंट म्हणतोय। त्याला रक्ताची पायाची वाहिनी म्हणून करू शकतो, आता हल्ली आम्ही हाताची रक्तवाहिनीमधून करू शकतो, त्याला म्हणतं रेडियल एंजियोप्लास्टी। त्या हल्ली आम्ही रेडियल एंजियोप्लास्टीने खूप लोकांना एंजियोप्लास्टी आज सकाळी करून संध्याकाळी किंवा उद्या घरी पाठवू शकतो, किंवा सहसा पायातील नसातून आम्ही एंजियोप्लास्टी करतो। बायपास म्हणजे एंजियोप्लास्टी जेव्हा जमत नाही, म्हणजे 5-6 ब्लॉक्स आहे, लांब खूप वाईट ब्लॉक्स आहे, 100% 2-3 ब्लॉक्स आहे, हेवी कॅल्सिफेट ब्लॉक्स आहे, तेव्हाच आम्ही हल्ली बायपास करावं लागले। बायपास म्हणजे ते सर्जन लोक काय करतात, ते रक्तवाहिनी जिकडे ब्लॉक असताना त्याला हात लावत नाही, त्याचे पुढे जाऊन नवीन एक नळ्या बसवतात, पायातून काढून किंवा हातातून काढून नवीन नळ्या बसवतात आणि आयोटाला जोडून शुद्ध रक्तवाहिनीला जोडून, त्याला आम्ही बायपास म्हणजे बायपास द ब्लॉक, त्याला बायपास सर्जरी म्हणतात। त्यांनी ब्लॉक बरोबर खेळत नाही। एंजियोप्लास्टी तुम्ही आज केलं काय, त्याला काय कटिंग नाही आहे, काय टाक्या नाही आहे, काय मोठा भूल देत नाही, काय नाही, नळ्यामधून करून 2 किंवा 1 किंवा 3 ब्लॉक काढून उद्या घरी पाठवू शकतो माणसाला चालत फिरत। बायपासमध्ये मोठं ऑपरेशन आहे, 2-3 दिवस ICU मध्ये राहणार आणि अनेस्थेशिया देणार आणि ते मोठं चिरपाट होणार, ते सगळं भरून यायला 10, 15, 20 दिवस लागतोय। सहसा पेशंट 8-10 दिवस हॉस्पिटलला राहतो आणि लई मोठं सर्जरी, बिकॉज कंप्लीट छाती उघडून त्याला हार्टावर जाऊन हार्टवरच म्हणजे हृदयावरच ते नळ्या बसवतात त्याला। त्यामुळं खूप फरक आहे। एक सर्जिकल टेक्निक आहे, एक नॉन इन्व्हेसिव्ह स्मॉल की होल म्हणजे 2 मिलीमीटर मध्ये ते एंजियोप्लास्टी होऊन जाईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।